पुढची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आता आपण बघणार आहोत। केंद्रीय निवडणूक आयोगाचा कोणत्याही प्रकारचा रिप्लाय अद्यापपर्यंत न आल्यानं गणपत गायकवाड यांचं मतदान सध्या वेटिंगवर आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं हिरवा कंदील दिल्यानंतरच गणपत गायकवाड मतदान करणार असल्याची माहिती मिळतेय। काँग्रेसनं तक्रार केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आलेली होती, ही तक्रार पाठवण्यात आलेली होती। मात्र अद्यापपर्यंत याचा कोणत्याही प्रकारचा निर्णय न आल्यानं गणपत गायकवाड मतदान केंद्राच्या बाहेर सध्या वेटिंगवर आहेत। त्यांचं मतदान अजूनही झालेलं नाही, कारण अद्यापपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगानं या संदर्भात कोणत्याही प्रकारचा रिप्लाय हा दिलेला नाही। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। राजू, गणपत गायकवाड यांना नेमकं मतदान करता येणार आहे की नाही, काय नेमकी अपडेट? अजिंक्य, पाहतोय आपण अर्धा तासापासून गणपत गायकवाड जे आहे ते मतदान केंद्राच्या बाहेर थांबलेले आहेत, वेटिंगवरती आहे। कारण राज्य निवडणूक आयोगाने जे आहे ते काँग्रेसची जी काही तक्रार होती की गणपत गायकवाड हे जेलमध्ये आहे त्यामुळे त्यांना मतदान करता येणार नाही, ही तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवलेली आहे। मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने यावरती अद्यापपर्यंत कुठलाही रिप्लाय दिलेला नाही। त्यामुळे जवळपास अर्धा तासाहून जास्त काळ जे आहे ते गणपत गायकवाड मतदान केंद्राच्या बाहेर वेटिंगवरती आहेत। 12:27 गणपत गायकवाड जे आहे ते मतदान करण्यासाठी पोहोचलेले होते, मात्र अद्यापर्यंत मतदान होऊ शकलेलं नाही। कारण आपण पाहतोय की काँग्रेसने जी तक्रार केलेली आहे आणि काँग्रेसने तक्रार केल्यानंतर जोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय येत नाही तोपर्यंत गणपत गायकवाड यांना जे आहे ते मतदान करता येणार नाहीये। आपण पाहतोय की हे सगळं प्रकरण सुरू असताना काँग्रेसने म्हटलेलं आहे की गणपत गायकवाड हे यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता, त्यानंतर ते जेलमध्ये होते, त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार देता येणार नाही असं ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जे आहे ते राज्य निवडणूक आयोगाने ओपिनियन घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हे पाठवलेलं आहे। मात्र यासोबतच आपण पाहतोय की भाजपचे नेते सुद्धा आणि आमदार सुद्धा सोबत आहेत, मात्र ते सुद्धा सगळे त्यांच्यासोबत वेटिंगवरती आहे। काही वेळामध्ये त्याचा रिप्लाय येईल, त्यामुळे गणपत गायकवाड यांना मतदान करता येणार की नाही हे सुद्धा स्पष्ट होणार आहे। कारण विरोधकांनी सुद्धा दाखला दिलेला आहे, त्या प्रकारे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं, तर हा तुझा भाव का, आणि याच अनुषंगाने ही सगळी तक्रार होती। त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अजिंक्य, ठीक आहे राजू, धन्यवाद। आपण जी माहिती दिली त्याबद्दल। आता या सगळ्या प्रकाराबद्दल केंद्रीय निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल।